नमस्कार मित्रांनो, मी श्रीकृष्णा स्वार पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत अंजाडे गाव येथील श्री संत जगन्नाथ महाराज यांचं समाधी मंदिर। तर हे मंदिर कसं आहे ते संपूर्ण मंदिर आपण पाहणार आहोत। तर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। वारकरी अलंकार खानदेशरत्न जगन्नाथ महाराज अंजाडेकर यांची समाधी मंदिर हे जळगाव जिल्ह्यातील व यावल तालुक्यातील भुसावळ ते यावल रोडावर भुसावळपासून 9 किलोमीटर अंतरावर तापी नदीच्या काठावरती बसलेल्या अंजाडे या गावात आहे। अंजाडे हे गाव जगन्नाथ महाराज यांची जन्मभूमी असून याच ठिकाणी महाराजांची समाधी मंदिरही आहे। तर चला आता आपण जगन्नाथ महाराजांच्या समाधी मंदिराकडे जाऊया। आता आपण अंजाडे या गावात येऊन पोहोचलो आहे। हे अंजाडे गाव आहे आणि हा समोर यावलकडे जाणारा रोड आहे। या रोडाने थोडे पुढे गेल्यावर रोडच्या डाव्या बाजूला जगन्नाथ महाराज समाधी मंदिराचे प्रवेशद्वार दिसते। तर बघा, हा यावलकडे जाणारा रोड आहे आणि त्याच्या डाव्या बाजूला हे जगन्नाथ महाराज समाधीचे मंदिराचे प्रवेशद्वार आहे। तर चला या प्रवेशद्वारातून आपण आता जगन्नाथ महाराज समाधी मंदिराकडे जाऊया। प्रवेशद्वारापासून सरळ पुढे काही अंतरावर गेल्यावर उजव्या बाजूला श्री जगन्नाथ महाराजांचे भव्य दिव्य समाधी मंदिर दिसते। आपण आता जगन्नाथ महाराजांच्या समाधी मंदिरापर्यंत येऊन पोहोचलो आहे। तर बघा, हे आहे पंढरपूरचे निष्ठावंत वारकरी अलंकार श्री जगन्नाथ महाराजांचे भव्य दिव्य समाधी मंदिर। चला आता आपण जगन्नाथ महाराजांच्या मंदिराच्या आतमध्ये जाऊन जगन्नाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊया। हे बघा, समोर हे मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार आहे आणि या मुख्य द्वारातून मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करताच समोरच आपल्याला जगन्नाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन होते। आणि सभामंडपाच्या भिंतीवर अनेक संतांचे फोटो असलेला आणि वेगवेगळ्या संतांच्या अभंगाच्या ओळी येथे लिहिलेला असा अतिशय सुंदर मनमोहक मंदिराचा सभामंडप आपल्याला दिसतो। आणि त्या सभामंडपाच्या मध्यभागी सफेद घोड्याच्या समोर जगन्नाथ महाराजांची सुंदर मूर्ती आपल्याला दिसते। हा बघा, ते अतिशय सुंदर पांढरा शुभ्र घोडा आहे। महाराजांच्या समाधीला वाकून नमस्कार करतोय आणि त्या घोड्याच्या समोरच जगन्नाथ महाराजांची समाधी आहे आणि त्या समाधी स्थानावर अतिशय सुंदर जगन्नाथ महाराजांची हुबेहूब मूर्ती आहे। जसं काही महाराज इथे प्रत्यक्षात बसलेलेच आहेत व आपल्या भक्तांना आशीर्वाद देत आहेत असे वाटते। आणि खाली महाराजांच्या समाधीवर सुंदर अभंगाची ओळ लिहिलेली आहे। पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते, असे महाराजांचे समाधी स्थान आहे। जगन्नाथ महाराजांना नमस्कार करूया। आणि जगन्नाथ महाराजांच्या मूर्तीच्या पाठीमागे हे अतिशय सुंदर श्री विठ्ठलाचे मंदिर आहे आणि श्री विठ्ठल मंदिराच्या उजव्या व डाव्या बाजूला श्री ज्ञानेश्वर महाराज व तुकाराम महाराज यांचे फोटो आपल्याला दिसतात। तर चला आता आपण श्री विठ्ठल मंदिराच्या गर्भगृहामध्ये आतमध्ये जाऊन श्री पांडुरंगाचे दर्शन घेऊया। तर आता आपण श्री विठ्ठल मंदिराच्या गर्भगृहामध्ये आलो आहे आणि हे बघा, हे अतिशय सुंदर श्री विठ्ठलाची मूर्ती येथे आहे आणि येथेही खाली अभंगाची सुंदर ओळ लिहिलेली आहे। पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे, पुंडलिका दिलावर करुणा करी विठ्ठले, असे हे विठोबाचे दर्शन आता आपण घेतले। आता आपण मंदिराच्या सभामंडपाच्या भिंतीवर कोणकोणत्या संतांचे फोटो आहेत ते आपण बघूया। श्री विठ्ठल मंदिराला प्रदक्षिणा करताना येथे हा मुक्तावेचा फोटो आपल्याला दिसतो आणि हे समोर येथे राधा कृष्णाची प्रतिमा आहे। आणि पुढे गेल्यावर येथे हे श्री संत रोहिदास महाराजांचा फोटो आहे। येथे हा संत सेना महाराजांचा फोटो आहे। येथे श्री संत सावता महाराज माडी यांचा फोटो आहे। येथे श्री संत एकनाथ महाराजांचा फोटो आहे। येथे महर्षी व्यास महाराजांचा फोटो आहे आणि श्री विठ्ठल मंदिराच्या डाव्या बाजूला येथे हनुमंतरायांची मूर्ती आहे। मारुतीरायांना नमस्कार करूया। आणि येथे श्री विठ्ठल मंदिराच्या उजव्या बाजूला गरुड आहेत, म्हणजेच श्री विठ्ठलाच्या उजव्या व डाव्या बाजूला येथे गरुड आणि हनुमंत विराजमान आहेत। आणि पुढे येथे श्री महर्षी वाल्मिकी ऋषी यांचे फोटो आहेत आणि येथे हे श्री जगन्नाथ महाराजांच्या पादुका आहेत, महाराजांचा फोटो आहेत
महाराजांच्या पादुकाला नमस्कार करूया। असे हे श्री जगन्नाथ महाराजांचे मंदिर जणू संत दरबारच आहे। या ठिकाणी संत दरबार भरलेला आहे। सभामंडपाच्या भिंतीवर वेगवेगळ्या संतांच्या अभंगातील प्रमाणेही लिहिलेले आहे। असे हे अतिशय सुंदर व मनमोहक श्री जगन्नाथ महाराजांचे समाधी मंदिर आहे। ते तुम्हाला कसे वाटले त्याबद्दल लाईक, कमेंट आणि माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील।